माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून आज आपण श्री वाल्मिकी कृत संपूर्ण रामायण अभिवाचन करत आहे. लाभ घ्या, लाभ द्या. चला तर सुरुवात करूया. भाग 42, युद्धकांड सुरू. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. रामाने स्मित केले. ते म्हणाले, तुला खरेच असे वाटते का की हा राक्षस मला इजा करू शकेल? चुटकीसरशी मी सर्व राक्षस असुरांना ठार करू शकतो. कृपया मी सांगतो ती गोष्ट काळजीपूर्वक ऐक. एकदा एका पारध्याने एका कबुतराला आपल्या जाळ्यात पकडले. त्यानंतर तो एका जवळच्याच झाडाखाली विश्रांती घेत होता. त्याच झाडावर राहत असलेल्या बंदिस्त कबुतरांच्या पत्नीने पाहिले की शिकारी तिच्या घरी आला, म्हणून तिने त्याचे भरपूर आदर तिथे केले. खरोखर तिच्याजवळ शिकाराला खायला देण्यासारखे काही नव्हते, म्हणून अतिथी धर्म पाळण्यासाठी तिने स्वतःचेच मांस त्याला देऊ केले. राम पुढे म्हणाले, हे सुग्रीवा, एक साधा पक्षी असा वागला तर माझ्यासारख्या माणसाबद्दल काय म्हणावे? शास्त्रात असे अनेक ठिकाणी सांगितले गेले की जेव्हा शत्रू हात जोडून येतो तेव्हा सर्व दृष्टीने त्याचे रक्षण करावे. महर्षी कंडू याने अशी टिप्पणी केली की जर एखाद्या यापेक्षा वेगळा वागला ते भीती पोटी किंवा मूर्खपणापायीच असते, म्हणून असे वागणे पापजनकच ठरते. शिवाय पूर्ण पुरुषोत्तम भगवान म्हणून मी तुमचा आहे असे एकदाही म्हणून माझ्या आश्रयाला येणाऱ्या कोणत्याही जीवाला सर्व प्रकारच्या भीतीपासून पूर्ण मुक्त करणे हे माझे चिरंतन तत्व. अगदी रावण जरी मला शरण आला तरी मी त्याला पूर्ण संरक्षण देईन. रामाचे उदात उद्गार ऐकून सुग्रीवाचे हृदय प्रेमाने भरून आले. सहस्रनयनांनी त्याने कबूल केले. हे राम, तुमचे शब्द कृती नेहमीच तुमच्या सर्वश्रेष्ठ पदाशी सुसंगत असते. मलाही वाटते की विभीषण प्रामाणिक आहे, म्हणून अधिक विलंब न करता मैत्री करूया. सुरक्षेची खात्री दिली गेल्यानंतर विभीषण जमिनीवर उतरला आणि रामाच्या चरणकमळावर त्याने लोळण घेतली. पूर्ण शरणागतीच्या भावनेने तो म्हणाला, मी रावणाचा सर्वात धाकटा सावत्र भाऊ. माझे नाव विभीषण. मी राक्षस राजाला त्याच्या भल्यासाठी सल्ला दिला तरी त्याने कठोर शब्दात मला ताडले. म्हणून मी माझे घरदार, कुटुंब, मालमत्ता यांचा त्याग करून आपल्या शुद्ध भक्तिमय सेवेत मग्न होण्यासाठी लंका सोडून आलो. माझे आयुष्य मी आपल्या हाती सोपवत आहे आणि आपण आपली तुकी कृपा माझ्यावर दाखवून मला आशीर्वाद द्यावा, म्हणून मी याचना करीत आहे. विभीषणाकडे प्रेमाने टक लावून पाहताना जसे काही आपल्या डोळ्यांनी ते त्याचे प्राशन करीत होते. रामाने त्याला शत्रूचे सामर्थ्य, दौर्बल्य यांचे वर्णन करायला सांगितले. उत्तरादाखल विभीषण सांगू लागला, ब्रह्मदेवाकडून मिळालेल्या वरदानाने देव, गंधर्व, दैत्य, दानव, नाग यांच्या हातून रावणाला मृत्यू येणे शक्य नाही. खरोखर एखाद्या मानवाशिवाय तो कोणाकडूनही मारला जाणार नाही. मानवांना तो अगदी नगण्य समजतो. रावणाचा धाकटा भाऊ कुंभकर्ण एखाद्या महान पर्वतासारखा प्रचंड आहे, इंद्रासारखा सामर्थ्यशाली. रावणाचा सेनाधिपती प्रहस्त याने एकदा कैलास पर्वतावर यक्षवीर मणिभद्राचा पराभव केला. त्याचप्रमाणे रावणाचा पुत्र इंद्रजित ही सर्वार्थाने आपल्या पित्याच्या बरोबरीचा आहे. तो अभेद असे चिलखन धारण करतो. अग्निदेवतेला प्रसन्न करून घेतल्यावर तो रणांगणावर स्वतःला अदृश्य ठेवू शकतो. महोदर, महापार्श्व, अकंपनाच्या आधिपत्याखाली लाखो इतर राक्षस आहेत. ते सर्वच्या सर्व अतिशय भयानक आहेत. आपल्या इच्छेनुसार रूप बदलू शकतात. नंतर राम म्हणाले, विभीषणा, रावणाच्या सामर्थ्याची मला चांगलीच कल्पना आहे. मी तुला शब्द देतो की रावण आणि इतर राक्षस योद्ध्यांना ठार केल्यानंतर लंकेच्या राजसिंहासनावर मी तुला बसवीन. त्या बदल्यात विभीषणाने रामांना लंकेवर विजय मिळवण्यात मदत करण्याचे आश्वासन दिले. राम आपल्या भक्तांवर पूर्णपणे संतुष्ट झाले. अतिशय प्रेमाने विभीषणाला आलिंगन देत रामाने त्वरित राज्याभिषेक समारंभ सुरू करण्यासाठी लक्ष्मणाला समुद्राचे थोडेसे जल आणायला सांगितले. काय आणायला सांगितलं? जल. राक्षसाप्रती प्रभू रामाची ही विलक्षण दया पाहून वानर हर्षोन्मदित झाले, आनंदाने ओरडू लागले. हनुमान सुग्रीव म्हणाले, राक्षसांवर विजय मिळण्याची आम्हाला पूर्ण खात्री आहे, पण हा अगाध महासमुद्र मला कसा पार करायचा याबद्दल आम्ही जरा गोंधळून गेलो होतो. याबाबत तुम्ही कदाचित आम्हाला सल्ला देऊ शकाल का? विभीषण म्हणाले, महासागर
वावर सत्ता गाजवणाऱ्या वरुण देवतेला रामाने आव्हान करावे असे मी सुचवितो. पूर्वी रामाचे पूर्वज महाराज सगराने वरुणाचे पाणी उल्लंघन करून वर काढले होते. त्याचे क्षेत्र विस्तारले होते. पूर्वी बजावलेल्या या सेवेमुळे महासागर रामांना त्यांची मोहीम पार पाडण्यात नक्कीच मदत करेल. सुग्रीवाने विभीषणाची कल्पना राम लक्ष्मणांना सांगितली. रामांना ती कल्पना चांगली वाटली. तरी सुद्धा ते सुग्रीवाला म्हणाले, तू लक्ष्मण जे ठरवाल तेच मी करीन. सुग्रीव लक्ष्मण तत्परतेने विभीषणाच्या कल्पनेशी सहमत झाले. त्यानंतर राम आपले मुख समुद्राकडे वळवून कुश दर्वाच्या आसनावर बसले. दरम्यान शार्दूल नावाचा एक हेर वानराची टेहळणी करून गेला. चारी दिशांनी एसी मैलाचा परीघ असलेल्या परिवासरात सैन्याने कसा तळ ठोकला आहे याची बातमी त्याने रावणाला सांगितली. अस्वस्थ झालेल्या राक्षस राजाने आपला दूत शुक याला सुग्रीवाकडे पाठवले. पुढील संदेश देण्यास सांगितले. मी तुम्हाला कधीही त्रास दिलेला नाही, मग तुम्ही लंकेवर आक्रमण करण्याची तयारी का करीत आहात? सीतेच्या अपहरणाचा तुमच्याशी काही संबंध नाही. त्यामुळे तुम्ही किष्किंधेला परत जावे, तेथे शांततेने राहावे. पक्ष्यांचे रूप घेऊन शुक सुग्रीवाकडे उडाला. आकाशातून त्याने रावणाचा संदेश त्याला सांगायला सुरुवात केली. तथापि शुक बोलत असतानाच काही वानरांनी हवेत झेपावून त्याला पकडले. अशा तऱ्हेने त्याला ओढत जमिनीवर आणत असताना वानराने त्याचे पंख छाटून टाकले. त्याला रानटीप्रमाणे मारझोड केली. अतिशय दुःखाने शुक ओरडला, हे रामा, ज्यांची धर्मावर निष्ठा असते ते असे दूताला ठार करीत नाहीत. रामाने मध्यस्थी केली. शुकाला जाऊ दिले. शुक पुन्हा एकदा आकाशात झेपावला. सुग्रीवाला त्याने रावणासाठी काही संदेश आहे का असे विचारले. सुग्रीव उतरला, तू तुझ्या राजालाही सांगू शकतोस. हे रावणा, तू तुझ्या कुळातील विष्टेसम आहेस, कारण तू दुसऱ्याची पत्नी भोगण्याची इष्टा करतोस. म्हणून त्याचा परिणाम असा होईल की जेव्हा माझे सैन्य समुद्र ओलांडून लंकेमध्ये गर्दी करू लागेल तेव्हा राम तुला तुझ्या सर्व नातलगांना ठार करतील. यावर अंगद म्हणाला, हा पक्षी काही दूत वाटत नाही, पण आपल्या सामर्थ्याविषयी शत्रूला माहिती देणारा एक गुप्तहेर वाटतो, म्हणून त्याला त्वरित अटक केले पाहिजे. ही आज्ञा समजून वानर पुन्हा आकाशात झेपावले. शुकाला पुन्हा पकडून त्याला दोराने बांधून टाकले. शुकाने पुन्हा रामाकडे याचना केली. त्याने लंकेला पोहोचता त्याला मुक्त करण्याचे दयापूर्ण विवचन दिले. त्यानंतर रामाने सागराची प्रमुख देवता वरुणाला हात जोडून कळकळीने विनंती केली. कसेही करून लंकेला जायचे असा रामाचा निर्धार होता. त्यासाठी सर्व समुद्र देवतेने सहकार्य नाकारले. त्याला ठार करण्याची त्यांची तयारी होती. समुद्र देवतेच्या कोणत्याही प्रतिसादाशिवाय जेव्हा 3 दिवस 3 रात्री निघून गेल्या तेव्हा राम अतिशय संतापले. लक्ष्मणांना उद्देशून ते म्हणाले, मला आता असे प्रत्यक्षात दिसणे आहे की या भौतिक जगात सगळी मूल्ये त्यागलेल्या व्यक्तीशी वागताना संयम, क्षमाशीलता, विनम्रता, सद्गुणही निरुपयोगी ठरतात. या भौतिक जगात उद्धट, आक्रमक, कठोरवाणी असलेल्या, स्वतःच्या मोठेपणाची जाहिरात करणाऱ्या लोकांना लुच्चे लोक आदर देतात. माझ्या मृदूपणामुळे, सहिष्णुतेमुळे महासागर मला दुबळा समजत आहे, म्हणून तो माझ्यासमोर येण्याचे कष्ट घेणार आहे. लक्ष्मणा, कष्ट घेणार नाही बरं कमी. माझे धन्य हे म्हणजे मी या सागराला धडा शिकवू शकेन. मी पाणी कसे आटवून टाकतो बघच. मग वानर लंकेला काहीच अडचण न येता पायी जाऊ शकतील. अग्नीसारख्या क्रोध भडकलेल्या रामाने त्यांच्या प्रचंड धनुष्यावर प्रत्येचा उडवली आणि तिचा इतका जोरदार टणक करला की संपूर्ण पृथ्वी थरथर कापू लागली. रामाने आपले बाण पाण्यात खोलवर सोडले. त्यामुळे संपूर्ण महासागर खळबळून प्रचंड लाटा उसंबळू लागले. नाग, राक्षसांसहित पाण्यात राहणारे जीव भयभीत झाले. रामाने जेव्हा आपल्या परमोच्च सामर्थ्यशाली ब्रह्मास्त्राला आव्हान केले तेव्हा लक्ष्मणाने आपले मस्तक रामाच्या धनुष्यावर ठेवले व म्हणाले, प्रिय बंधू, कृपया तुमचा राग आवरा. आता अधिक बाण सोडू नका. नक्कीच महासागर आटविण्यासाठी दुसरा एखादा उद्यान मार्ग असला पाहिजे, जेणेकरून वानर हा सागर पार करून सुलभतेने लंकेपर्यंत पोहोचतील. अगदी महान ब्रह्मर्षी देखील आकाशातून रामाच्या असामान्य क्रोधाने प्रदर्शन पाहून भयभीत झाले. लक्ष्मणाच्या विनंतीमुळे दुर्लक्ष करून रामाने ब्रह्मास्त्राचा बाण उचलला. महासागराला धमकावले, मी आता तुझे पाणी पूर्ण सूक्ष्म करून टाकतो. उरेल ते फक्त वाळवंटच. हे समुद्र देवा, तू गर्वाचे प्रदर्शन करून माझी सेवा टाळत आहेस, म्हणून आता मी माझे सामर्थ्य वापरेन.
जेणेकरून वानर लंकेपर्यंत पायी जाऊ शकतील. रामाने आपले धनुष्य ताणले तसे स्वर्ग पृथ्वी थरथरू लागली. आकाशात काळोख होऊन गेले. दैवी वारे मोठमोठे वृक्ष उपटून टाकीत, पर्वत शिखरे तोडीत संतप्तपणे वाहू लागले. आकाशात विजा चमकू लागल्या. शेकडो उल्कापात होऊ लागले. सर्व दिशाने विजेचा गडगडाट प्रतिध्वनित होऊ लागला. सर्व प्राणी मात्रांना धडकी भरवीत महासागर आपला किनारा सोडून ऐसी मनापर्यंत उचंबळून आला. तरी राम आपल्या निश्चयावर ठाम राहिले. चला बघूया पुढे काय निश्चयावर ठाम राहिले ते. या ठिकाणी हा भाग संपवूया. पुढील भागात पुढील कथा बघूया. बोला जय श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.